दरम्यान आदित्य शिरोडकर यांनी मनसे सोडून शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांच्याशी सर्वात आधी एबीपी माझानं संवाद साधलाय. आमचे प्रतिनिधी गणेश ठाकूर यांनी त्यांच्याशी बातचीत केली आहे. आदित्य शिरोडकर यांनी काल आपल्या हाती शिवबंधन बांधलं. नेमकं कारण काय? कारण ही चर्चा मागील काल रात्रीपासून किंवा संध्याकाळपासून ज्यावेळेस ही बातमी समोर आली त्यानंतर होती की ह्यांनी हा निर्णय का घेतला. कारण आदित्य शिरोडकर किंवा त्यांचं शिरोडकर कुटुंब आणि राज ठाकरे यांचं कुटुंब हे फक्त पॉलिटिकली कनेक्टेड नव्हतं, तर एक पर्सनल कनेक्शन, एक फॅमिलीसारखी होती. म्हणून असं काय झालं की त्यांना हा निर्णय घ्यावा लागला हे सांगण्यासाठी माझ्यासोबत स्वतः आदित्य शिरोडकर आहेत. आदित्यजी, हाच मुख्य प्रश्न आहे, कारण सगळ्यांना हा प्रश्न पडला आहे की काय असं झालं की तुम्हाला शिवसेनेत जावं लागलं किंवा तो विचार तुम्ही केला, शिवसेनेत तुम्ही सोबत आता तुम्ही जाताय, असं काय घडलं आणि हा निर्णय घेणं तेवढं सोपं होतं का तुमच्यासाठी? नाही, निर्णय घेणं सोपं बिलकुल नव्हतं. पहिलं म्हणजे शिवसेनेतला प्रवेश हा सन्माननीय शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे साहेब आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे साहेब यांची कार्यपद्धत पाहून प्रेरित होऊन शिवसेनेत घेतलेला प्रवेश आहे. आणि दुसरं, नेमकं मनसेमध्ये काय झालं हे काय ओव्हरनाईट किंवा एका आठवड्यात झालेला किंवा काही 10-15 दिवसात झालेला विषय नाही आहे. पक्ष स्थापनेपासनं 2012ची विधानसभा असेल किंवा पुढच्या काही इलेक्शन असेल त्याच्यात काही नेत्यांबरोबर मतभेद होतात, त्या गोष्टी चालू असतात, पण ते कालांतराने फारच थोडंसं जास्ती हे व्हायला लागलं. ते विषय थोडेसे ताणत गेले आणि पेशन्स ठेवून काल फायनली बोललो की आपण शिवसेनेत प्रवेश घ्यावा. पेशन्स का सुटला तुमचा? असं काय झालं? म्हणजे तुम्ही म्हणताय की काय आज किंवा 24 तासाचा निर्णय नाही आहे, त्याला एवढा मोठा निर्णय घेण्यासाठी एक मोठा कालावधी लागतो. अशा काही परिस्थिती येतात किंवा अशा काही तुम्हाला अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं असं तुम्ही म्हणताय. काय ती परिस्थिती होती ज्या परिस्थितीमुळे तुम्हाला शिवसेनेत प्रवेश करावा लागला? काय गणेशजी, काही विषय खूप वैयक्तिक आहेत, म्हणजे राजकीय दृष्टी वैयक्तिक आहेत आणि राजकारणात काही तत्व असतात, काही एथिक्स असतात. आता मी जर ते सगळं प्रसारमाध्यमांसमोर बोललो की काय काय झालेलं आणि काय होते विषय, तर ते फार चुकीचं होईल आणि ते पॉलिटिकल एथिक्सच्या बाहेरच होईल. त्यामुळे मला काय घडलं किंवा काय झालं ह्याच्या डिटेलिंगमध्ये फार मला प्रसारमाध्यमांशी नाही बोलायचं आहे. आपण एथिक्सचा विषय, एथिक्स म्हणतात, तर एथिक्स कोणी, पॉलिटिकल एथिक्स कोणी फॉलो नाही केले? पक्षश्रेष्ठींशी तुम्ही बोललात का? राज ठाकरेंशी तुम्ही बोललात का विषयावरती? का त्यांच्या विरुद्धच तुमची नाराजी आहे? नाही, मी बोललो नाही बाहेर निघताना, पण जर मला कळत असेल की बाबा काही गोष्टी नेत्यांकडनं माझ्या कनेक्टेड चुकीच्या होत होत्या किंवा काय होत होतं, तर ते सगळ्यांनाच कळत असतं. त्यामुळे कालांतराने थांबून हा निर्णय घेतला फायनली. याबद्दल तुम्ही राज ठाकरेंशी बोललात का किंवा त्यांच्यापर्यंत हे पोहोचवलात का? कारण असं तुम्ही म्हणताय की सफोकेशन होत होतं, तुम्ही तसं मला त्यातनं इंडिकेशन मिळत आहेत, तर ते का, कुठून ते सुरू झालं, कोणते ते विषय होते, याबद्दल थोडंसं तुम्ही सांगा. कारण लोकांना हे जाणून घ्यायचं की अखेर आदित्य शिरोडकर ज्यांना पक्ष स्थापनेपासून आत्तापर्यंत मनमिसेची धुरा त्यांच्याकडे होती, त्यांना जबाबदारी देण्यात आली, तर अशा एका नेत्याला ही वेळ का आली आणि एथिक्स कोण फॉलो करत नव्हतं पक्षामध्ये? काय बरेचसे विषय आहेत, जसं आता तुम्ही बोललात की बाबा काय काय विषय झाले, काय काय होते. त्यामुळे आता उदाहरण खातीर 2009ची आपली विधानसभेची जी निवडणूक होती, जेव्हा आमचे सरदेसाई साहेब इथनं आमदार झाले होते, काय असतं की त्या प्रोसेसमध्ये काम सगळ्या महाराष्ट्र सैनिकांनी केलं, सगळ्यांनी केलं, मेहनत सगळ्यांनी घेतली, पण जिंकून आल्यानंतर मग त्या पद्धतीने रिस्पॉन्स देणं, त्या पद्धतीने इन्व्हॉल्वमेंट ठेवणं, ह्या पण गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. त्यामुळे त्या कुठेतरी कधी झाल्या, काही ठिकाणी झाल्या नाही, कधी कधी होत होत्या. त्यामुळे असे सगळे कॉन्फ्लिक्ट्स मग हळूहळू वाढत गेले आणि मग ते अंतर, ती दरी वाढत गेली प्रोसेसमध्ये. आणि ॲडमिनिस्ट्रेशन या विषयावरती म्हणजे काम करत असताना तिकडे नेमकं बांधणी असेल किंवा काय अजून इतर विषय असतील, तर ते बरेचसे असे विषय प्रोसेसमध्ये, म्हणजे पुणे असेल आता, तर पुण्यात काही कॉन्फ्लिक्ट झाले तिकडच्या नेत्यांबरोबर, तर असे बरेचसे विषय पुढे बिल्टअप होत गेले.
म्हणजे तुम्हाला सगळ्यात ह्यातनं दूर ठेवलं गेलं असं तुम्ही म्हणताय, तुम्हाला इन्व्हॉल्व्ह केलं गेलं नाही असं म्हणताय, तुमची पॉलिटिकल स्पेस जी आहे ती कमी करण्याचा प्रयत्न केला गेला असं तुम्ही म्हणताय का? आणि आता त्याचे कन्क्लुजन सगळे वेगवेगळे निघतात. आता प्रत्येकजण आपापल्या विचारधारेने त्याचे निकष काढत असतो. त्यामुळे आता ज्याला जसं वाटतं त्यांनी तसं विचार करून चालावं. पण मी एकच म्हणेन की मी शिवसेनेत प्रवेश घेतलेला आहे. उद्धव ठाकरे साहेब आणि आदित्य ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालती आता पुढची पूर्ण समाजसेवेचं जे काम आहे ते शिवसेना या पक्षामार्फतच करेल. पण माझा प्रश्न असा आहे, तुम्ही म्हणताय की ज्या अर्थी 2009ची निवडणूक झाली, सगळ्यांनी मेहनत घेतली, मग ते क्रेडिट तुम्हाला मिळालं नाही, तुम्ही असं म्हणताय का? पण नाही, क्रेडिट मला विषयच येत नाही. क्रेडिटचा कुठे विषय येत नाही, कारण ते सन्माननीय राजसाहेबांमुळेच ते जे काही 13 आमदार आलेले ते जिंकून आलेले, तो विषय येत नाही आहे. क्रेडिट बिडिट घ्यायचा विषय नाही. माझं एवढंच म्हणणं आहे की बाबा काम झालं की टाकून देणे. मग हे राज ठाकरेंची त्यांना ह्याची कल्पना होती, त्यांच्याबद्दल तुम्ही त्यांच्याशी याबद्दल काय बोललात तुम्ही? नाही, आता या विषय काय बोलणार. पण हे ओव्हर श्रेष्ठ तर तेच आहेत, त्यांनाच आणि तुमचे तर संबंध पॉलिटिकल कसं असतं हे मला जसं नाही, हे तिथल्या बऱ्याच कार्यकर्त्यांना माहिती असतं. माहीम विधानसभेतल्या माझं काही त्याच्यात काय मी काहीतरी वेगळा विचार करतोय आणि ते काहीतरी वेगळा विचार करतायत कार्यकर्ते, असं नाही. बऱ्याच कार्यकर्त्यांना माहिती आहे. 15-16 वर्ष तुमचा हा प्रवास आहे, तर तुम्हाला लोकसभाही तुम्ही लढलात, तुम्हाला मोठी जबाबदारी होती. मग असं काय होतं की तुम्हाला त्यांच्याकडनं अपेक्षित होतं की मला हे हवं आहे किंवा मला अशा प्रकारे पुढे पॉलिटिकल ग्रोथसाठी पक्षाकडनं मला संधी देण्यात यावी, ती संधी नाही मिळाली तुम्हाला म्हणायचं का त्याच्यामध्ये? नाही, संधी मिळाली असं नाही आहे. इथे मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जेव्हा होतो तेव्हा बरेचशी कामं केली, कार्यकर्त्यांसोबत केली, पदाधिकाऱ्यांसोबत केली. संधी दिली गेली, मिळाली, तो विषय येत नाही. त्यामुळे तो विषय नाही आहे त्या. मला कारण ॲक्च्युली जाणून घ्यायचं आहे की म्हणजे तुम्ही इंडिकेट करताय की एथिक्स, पॉलिटिकल करिअरचा जो ग्रोथ आहे तो थांबवण्याचा प्रयत्न झाला, तर त्या इंडिकेशनमध्ये थोडंसं तुम्ही त्याच्यावर एक आणखी पुढे गेलात, सांगितलं की नेमकं काय घडलेलं असं, कारण हा विषय येणारच आहे पुढेही तुम्हाला हे प्रश्न रोज येतील की तुम्ही हे का केलं, हा निर्णय का घेतला. गणेशजी, मी पुन्हा सांगतोय, काही गोष्टी राजकारणात प्रसारमाध्यमांसमोर बोलायच्या नसतात, कारण त्या बिलो द बेल्ट अटॅक म्हणून ट्रीट केल्या जातात. तर मला ते करायचं नाही आहे. त्यामुळे मला माहिती आहे मी का पक्ष सोडलेला आहे ते, आणि मी तुम्हाला काही कारणं त्याच्यातली सांगितलेली आहेत आणि काही कारणं मला नाही बोलता येणार. आदित्यजी, असंही म्हटलं जातं, आता राजकीय वर्तुळात चर्चा आहे की हे सगळं जे आहे हे पॉलिटिकल नाही तर पर्सनल जास्त होतं. ते बरोबर आहे का? पर्सनल, कारण तुमचे आणि ठाकरे कुटुंबियांचे एक पर्सनल रिलेशन होते, तर ते कारणं आहेत का यामागे? मी तुम्हाला तेच म्हटलं की मला काही गोष्टी बोलता येणार नाही. जाताना राज ठाकरेंना ह्याची कल्पना दिली होती, त्यांना सांगितलं होतं नाही, तर हे का एवढं तुम्ही तेवढी लिबर्टी तर तुम्हाला असेलच त्यांच्याकडे की जाताना सांगून जाईन असं का? कारण 15-16 वर्षाचा प्रवास आहे तुमचा त्यांच्यासोबत. नाही, मी नाही सांगितलं. आदित्य, एक थोडासा वेगळा प्रश्न असा आहे की जे मीम्स वगैरे फिरतायत, आता तुम्ही मीम्स जे फिरतायत, तर मीम्सला तुम्ही जर पाहिलं, तुमच्याबद्दल मनसेकडनं जी टीका होते त्याला तुम्ही कसं घेताय? कारण टीकाही होते आहे, काही लोकांचं अभिनंदनही येतं आहे. हा प्रत्येकाच्या इंडिव्हिज्युअल भावनेचा विषय आहे. ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत ते राग व्यक्त करतायत, ज्यांना आनंद होतोय ते अभिनंदन करतायत. त्यामुळे हा प्रत्येक इंडिव्हिज्युअलचा प्रश्न आहे आणि त्याला तो अधिकार आहे. आपण म्हणालात की मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्व तुम्ही स्वीकार केले, मग राज ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये कुठे कमतरता होती का त्यांच्याकडनं? कारण एक गळती ती पाहतोच आहे आपण अनेक वर्षांपासून, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की तिथे जी लिडरशिप आहे ती तुम्हाला कुठेतरी असं वाटत होतं की मला इथे मी ग्रो करू शकत नाही म्हणून तुम्ही हा निर्णय घेताय? आपण एकच प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने विचारताय आणि माझं उत्तर एकच तसंच आहे असं नाही आहे. तेव्हा मी त्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षात होतो, मी तिकडे कार्य केलं. आता मी शिवसेनेत आहे, त्यामुळे आता पुढचं पूर्ण आयुष्य मी शिवसेनेसोबतच राहणार आणि उद्धव ठाकरे साहेब आणि आदित्य ठाकरे साहेबांसोबत काम करणार. तुमचं पद आता मनसेमध्ये अशी चर्चा सुरू झाली आहे, कार्यकर्ते म्हणतात की आता ते अमित ठाकरेंनी स्वीकार करावा आणि पक्षाला पुढे न्यावं. अमित ठाकरे तुमचेही एकदम पर्सनल रिलेशनशिप होते, मैत्रीचे संबंध होते, त्याला तुम्ही कसं पाहता? त्यांना बेस्ट विशेस द्याल? शुभेच्छा अमित ठाकरेंना.
ते झाले अध्यक्ष तर खूप शुभेच्छा, त्यांनी त्यांचं काम करावं. शिवसेनेत तुमचा पुढचा प्रवास कसा असणार आहे? काही जबाबदारी देण्यात येणार आहेत का तुम्हाला? काही तुम्ही विचार करून तिथे जाताय की तिथंही युवा सेना जी आहे त्यात काम करायचं किंवा मोठ्या कोणत्या इतर जबाबदारी घेण्यास तुम्ही स्वीकार कराल? नाही, असं नाही. मी तो काही कुठचा असा हेतू ठेवून किंवा काही हा भावनिक निर्णय होता. कुठचा काय असं डील किंवा ॲग्रीमेंट नव्हतं. आणि उद्धव ठाकरे साहेब आणि आदित्य ठाकरे साहेबांना मी एवढीच विनंती केली की मला त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत राहून समाजकार्य पुढचं करायचं आहे आणि त्यांना जे योग्य वाटेल ती जी जबाबदारी ते देतील ती मी पूर्णत्वाला पार पाडेन. त्यामुळे असं काय हेच पाहिजे आणि तेच असा काही विषय नव्हता. माझा काही विचार नाही. जी मला जबाबदारी दिली जाईल ती मी पार पाडेन. काल जेव्हा तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलात तर काय बोलणं झालं, कशा प्रकारे ची चर्चा झाली, त्याबद्दल काय बोलू शकाल? काय नाही, त्यांनी आले, वेलकम केलं, स्वागत केलं. आदित्य ठाकरे साहेब देखील होते आणि काय फक्त विचारलं, राजनला विचारून आलायस ना, त्याच्याशी बोललायस ना, त्याला माहिती आहे ना, बाकी काय म्हटलं. ते आहेत सोबत 100%. माझा हाच प्रश्न होता, कारण तुमचे बिझनेस एकही होते, तुम्ही कन्स्ट्रक्शनमध्ये तुमची कंपनीजही होत्या, म्हणून ते नातं जे आहे ते फक्त पॉलिटिकल नव्हतं. मी परत तेच म्हणतो. तर दादांशी म्हणजे तुमच्या वडिलांशी तुम्ही चर्चा केली तर ते काय म्हणाले आणि कशा प्रकारे त्यांच्यासाठी किती अवघड होतं हे तुमचा हा निर्णय? नाही, तेही आता बिझनेस हा म्हणजे त्याच्यात काय आता काही एकत्र आहेत वगैरे असं नाही आहे. दे आर नॉट टुगेदर, ते एकत्र नाही आहेत. आणि त्यांच्याबरोबर बोलूनच त्यांच्या सहमतीनेच हा निर्णय घेतलेला आहे. तेही या निर्णयात माझ्यासोबतच आहेत आणि काही दिवसात तेही त्यांची थोडीशी तब्येत बरी नसल्यामुळे डॉक्टरांनी एक 5-7 दिवसाचा ॲडवाईस सांगितला आहे. पण त्याच्यानंतर ते शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे साहेबांना भेटणार आहेत वेळ घेऊन त्यांची. आपण मनविसेचे अध्यक्ष होतात तर सोबत एक तुमची एक फळी असते कार्यकर्त्यांची, तर तेही तुमच्यासोबत जाणार आहेत का? काय तुमच्यासोबत त्याबद्दल काही तुम्ही स्ट्रॅटेजी आखली आहे का? बऱ्याच असंख्य लोकांचे फोन येत आहेत महाराष्ट्रातनं की बाबा त्यांना सोबत यायची इच्छा आहे. पण आता पक्षाचे जे आमचे युवासेनेचे प्रमुख आहेत, पक्षाचे शिवसेना प्रमुख आहेत आणि इतर युवासेनेमधले जे वरिष्ठ पदाधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा करून मग काय पक्ष म्हणून निर्णय घेतला जाऊ शकतो ते त्यांच्याशी चर्चा करूनच कळेल. तुमच्याबद्दल जे पोस्ट येत आहेत त्यामध्ये असं म्हणतं की संकट टळलं तुम्ही गेलात, तर ते पाहून तुम्हाला वाईट वाटतं? कारण 16 वर्ष तुम्ही या पक्षाला दिले. मग अशी बोलल्याप्रमाणे ती प्रत्येकाची वेगवेगळी भावना असते. पण 16 वर्षात मी काय कामं केलेली आहेत हे कोणाला पोस्ट करणाऱ्याला मला काही कुठचा पाढा वाचून दाखवायची गरज नाही आहे. ते लोकांनी पाहिलेले आहेत, केलेली आंदोलनं पाहिलेली आहेत, विद्यार्थ्यांसाठी जे काही काम केलेलं आहे समाजसेवेचं, मग स्पोर्ट्समध्ये असेल, कल्चरल सेक्टरमध्ये असेल, त्यांचे प्रॉब्लेम सोडवण्यात असेल, हे काय लपून राहिलेले नाही आहेत, ते सगळ्यांना माहिती आहेत. त्यामुळे मला काही जस्टिफाय करायची गरज नाही आहे की संकट टळलं का काय झालं ते. शेवटचा प्रश्न माझा, आता तुम्ही जाताना नाही भेटलात पण पुढे जाऊन त्यांच्याशी चर्चा करणार, फोन करणार, कशा प्रकारे राज ठाकरेंशी एकदा बोलणार का तुम्ही या विषयावर की मी गेलोय? किंवा कारण अनेक वेळा आपण याआधी नेत्यांना जाताना पाहिलं आहे, अनेक भेटून गेले, बोलताना गेले, बोलून गेले, नंतर येऊन ते सांगून गेले. तर तुमचा असा काही विचार आहे का? कारण तुमचं रिलेशन तसं नव्हतं, इट इज मोर दॅन अ पॉलिटिकल रिलेशन. म्हणून मी विचारतोय की तुम्ही जाल त्यांच्याकडे एकदा यानंतर? नाही जाणार. शिवसेनेसोबत पुढचा प्रवास 100% शेवटपर्यंत. आता महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ह्या सगळ्या ज्या घडामोडी घडतात त्याही महत्त्वाच्या आहेत. तर त्यासाठी महानगरपालिका निवडणुकीसाठी तुम्ही काही मोठी जबाबदारी घेण्याच्या तयारीत आहात? पक्ष शिवसेनेला पुढे नेण्याच्या तयारीत आहात? आता ते पक्ष श्रेष्ठी ठरवतील, पक्ष ठरवेल आणि जी जबाबदारी देतील ती पार पाडणार. आता काय ते तसं काही बोलणं काही झालेलं नाही. आता त्या प्रोसेसमध्ये जेव्हा लागू, जेव्हा काम चालू होईल तेव्हा नेमकी कुठची जबाबदारी येते त्याच्यावरती काम करीन. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आदित्यजी. तर आदित्य शिरोडकर हे स्पष्ट करतात की येणारं काळ जे आहे ते शिवसेनेसोबत एक मोठा प्रवास त्यांना करायचा आणि जे काही घडलं, जी मनसेमध्ये जे
आपण म्हणतो की 16 वर्षांचा हा प्रवास होता. ह्या प्रवासामध्ये अप्स अँड डाऊन्स खूप आले आणि त्याला पाहताच एक वेळ येते, काळ येतो ज्यावेळेस एक निर्णय घेण्याची ती संधी असते आणि तो निर्णय त्यांनी घेतला आणि ह्या निर्णयासोबत ते पुढे जात आहेत आणि आपलं मत त्यांनी इथं खुलेपणानं व्यक्तही केलेलं आहे. कॅमेरामॅन सचिन शिंदेसह गणेश ठाकूर, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.